मंडळी, बिग बॉस 16चा उपविजेता आपला मराठमोळा शिव ठाकरे हा सध्या थायलंडमध्ये त्याच्या सुट्ट्या एन्जॉय करतोय. बिग बॉस 16 या शोमुळे शिवच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. तो जेथे जातोय तेथे त्याचे फॅन्स आणि मीडिया ही प्रचंड गर्दी करत असतात. मंडळी, सध्या शिव ठाकरे हा त्याच्या एका इंटरव्ह्यूमुळे सुद्धा चर्चेत आलाय. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याला आलेल्या कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल खुलासा केलाय. आता कास्टिंग काउच म्हणजे काय, तर याबद्दल तुम्ही अनेक वेळा न्यूज चॅनलवर अनेक अभिनेत्रींच्या तोंडून ऐकलेच असेल. कास्टिंग काउच म्हणजे जे कास्टिंग डायरेक्टर असतात ते त्यांच्या मालिका किंवा चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात नवीन कलाकारांकडून शरीर सुखाची मागणी करतात. म्हणजेच अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर सेक्सची मागणी करतात. असे प्रकार फिल्म क्षेत्रामध्ये अनेक वेळा घडत असल्याचं आजपर्यंत उघड झालंय आणि याबाबतचे खुलासे अनेक महिलांनी केले. त्यामुळेच कास्टिंग काउच हा प्रकार शक्यतो महिलांसोबत घडत असावा असंच आजपर्यंत वाटत होतं. पण मंडळी, शिव ठाकरेच्या खुलाशानंतर हा प्रकार पुरुषांसोबतही घडत असल्याचं स्पष्ट होतंय. शिव ठाकरेने या मुलाखतीत म्हटलंय की मी एकदा नगरमध्ये ऑडिशनसाठी गेलो होतो आणि तिथे एक माणूस मला बाथरूम मध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, येथे मसाज सेंटर आहेत. मला ऑडिशन आणि मसाज सेंटरचा संबंध लक्षात आला नाही. तो मला म्हणाला, ऑडिशन नंतर एक वेळा तू इथे ये, तू वर्कआउट पण करतोस का? त्यानंतर मी तिथून बाहेर पडलो, कारण तो कास्टिंग डायरेक्टर होता आणि मला कोणताही वाद घालायचा नव्हता. मी सलमान खान नाही. पण या घटनेनंतर मला एक गोष्ट लक्षात आली की कास्टिंग काउचच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष यांच्यात भेदभाव केला जात नाही. यानंतर शिव ठाकरेने त्याला आलेल्या अजून एका अनुभवाबद्दल सांगितलंय. यात तो म्हणालाय, बंगल्यात एक मॅडम होत्या. त्या मला म्हणायच्या, मी याला स्टार बनवलं, मी त्याला स्टार बनवलं. त्या मला रात्री 11 वाजता ऑडिशनसाठी बोलवत होत्या. मी एवढाही भोळा नाही की रात्री काय ऑडिशन्स होतात हे मला समजत नसेल. मला काम आहे त्यामुळे येऊ शकत नाही, असं मी त्यांना सांगितलं. यावर त्या म्हणाल्या, तुला काम नाही करायचं का? तुला इंडस्ट्रीमध्ये काम मिळणार नाही, अशा गोष्टी ती मला बोलली. असं बोलून ते तुम्हाला डिमोटिवेट करतील, पण मला त्याची कधीच पर्वा वाटत नाही, असं शिवने म्हटलंय. एक प्रकारे त्याने खुलासेच केले. त्यामुळे तुम्ही जर अभिनय क्षेत्रात काम करू इच्छित असाल तर कामाच्या बदल्यात नको ती मागणी करणाऱ्या अशा डायरेक्टर लोकांपासून सावध राहा. नेहमी चांगल्या लोकांसोबतच काम करा आणि काही चुकीच्या गोष्टींपासून स्वतःचा बचाव करत काळजी घ्या.